तुम्ही नाही हा आहात हा. आता त्या ठिकाणी, तुम्हाला मी बघत होती, पण त्या ठिकाणी ओके. तुम्ही नाही आहेत. तुमच्या मागणं येऊन लोक पुढे निघून जातात आणि तुम्ही तिथेच राहतात. हा हे हा. तर मी तुम्हाला माझ्यासोबत मान्यच करावं लागेल. तुमचा किती विश्वास नसेल तर हे तुम्हाला मान्य करायला लागेल, कारण तुमची कुंडली मी बघितली आहे. ठीक आहे. सो हम्म. ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींना सोल्युशन्स देण्यासाठी तुमचं नावाचं स्पेलिंग बदललंय. आणि तुमची सिग्नेचर बघा, आधीची सिग्नेचर बघा आणि मी दिलेली सिग्नेचर बघा. तुमच्या पहिल्या पानावर तुमचं नावाचं स्पेलिंग आपण बदललंय आणि त्याच्या पाठीमागच्या पेजवर आपण सिग्नेचर तुमची चेंज केली आहे. आता ती जर सिग्नेचर यामध्ये पण आधीची सिग्नेचर मध्ये बघा, तुम्ही स्वतःलाच एवढं सर्कल करून ठेवलंय आणि मग एक लाईन सरळ तुमची खाली आली. मग तुम्ही परत वर जायचा प्रयत्न केला, परत वर गेलात, परत ती लाईन खाली आली आणि एक लाईन बघा मागे तुम्ही ओढली आहे. तुम्ही स्वतःची सिग्नेचर करा बाकी दुसऱ्या पेजवर आणि मी दिलेल्या सिग्नेचर मध्ये आणि या सिग्नेचर मधला फरक सांगा. मी जी सिग्नेचर देते ना आता तुम्हाला, एक तर त्याच्यामध्ये स्पेलिंग एवढं पोटेन्शियल होतं की महेश सर खूप ठिकाणी असे दिसू शकत होते प्रत्येकाला. पण महेश सरांची आयडेंटिटी कुठेतरी अजून दिसलीच नाही. स्वतःची जी मेहनत केली ती लोकांपर्यंत मी पोहोचवूच शकले नाही. आता ती पोहोचवण्यासाठी तुम्हाला ही सिग्नेचर मी देतेय. या सिग्नेचरची दिवसातनं 24 वेळेस 24 दिवस आधी तर तुम्हाला स्ट्रिक्टली प्रॅक्टिस करायला लागेल. आता मी तुमचा बँक अकाउंट नंबरची पण टोटल तुम्हाला देणार आहे आणि फोन नंबरची पण टोटल देणार आहे. आता बँक अकाउंट मध्ये पैसे येतात पण ते कळत न कळत कुठे जातात ते समजतच नाही. अर्धे तर EMIs मध्ये जातात, अर्धे खर्चात जातात. सेव्हिंग करायचा प्रयत्न केला तर होत नाही. आतापर्यंत तुमची खूप मोठी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे होती. ऍज पर युअर हम्म. बर्थडे स्टॉक मार्केट पेक्षाही तुम्हाला प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट, गोल्ड इन्व्हेस्टमेंट खूप चांगले आहे. पण नाही करू शकलात जसं पाहिजे तसं. थोडाफार प्रयत्न हम्म. नक्कीच केला तुम्ही, पण जसं पाहिजे तसं नाही करू शकलात. तर ते करण्यासाठी आता नावाचं स्पेलिंग, सिग्नेचर्स, बर्थ डेट प्रमाणे फोन नंबर आणि बँक अकाउंट. तुम्ही म्हणाल की माझा विश्वास नाही आणि तू डायरेक्टली मला ताबीजच दिलायस, तर ताबीज हो. याच्यासाठी दिलाय तुम्हाला की तीन. आता पहिले तुम्ही निगेटिव्ह होता म्हणजे तुमच्या मनावर वार केला जातो, मेंटल तुम्हाला टॉर्चर केलं जातं, तिथून तुम्ही वीक व्हायला हम्म. सुरू होतात. जेव्हा मग ती गोष्ट जाते डोक्यात, डोक्यावर वॉर करायला सुरू होतं त्या समोरच्या व्यक्तीचं की आता ह्याच्या ब्रेनवर अटॅक करा. ब्रेनवर अटॅक केल्यानंतर माइंड, ब्रेन आणि मग फिजिकल बॉडीवर अटॅक केला जातो. या तिघांचं प्रोटेक्शन तुमचा ताबीज करतो. सो तो खूप महत्वाचा आहे. नशीबच नसेल म्हणून मला मिळालं नाही नसेल नाही, तर. मी नशिबावरच विश्वास करतो फक्त. मला नशीबच चांगला आहे, दुसरं बरोबर काहीच आहे. नाही दुसरं म्हणजे. काहीच हा, नाही. पॅरेंट्स, लेकरं, मिसेस, मित्र, म्हणजे टोटल एकदम बेस्ट आहे. आणि माझ्यासोबत म्हणजे असं होत नाही चुकीचं. किती मोठ्या अडचणी आल्या तरी मी त्यातून निघून जातो, म्हणजे सेफली. व्हेरी पण गुड. येतात, खूप संकट येतात ना. नशीब तर आहेच, प्रश्नच नाही. खूप म्हणूनच तर म्हणजे बहिणी वाचलात बघतात. तुम्ही आता, की ह्या सगळ्यांची हा. सोबत आहे तुम्हाला. हे पण खूप हा. महत्वाचं असतं की म्हणून कुठेतरी तुम्ही वाचलात. माझ्याजवळ फक्त चहाचा वर्ग आहे, बाकी काही नाही दुसरं. लोक भरपूर आहे, लोकच कमावले भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर, पुण्या, मुंबई, दुबई पर्यंत. अरे वा, ग्रेट ग्रेट. हा. पॉलिटिशियनची हीच तर खासियत असते. तेच तर म्हणलं मी, भाऊ नाही, भाऊ बाहेर सगळं करतील, बायकोचं नाही विदाउट ऐकणार. विदाउट पॉलिटिक्स, हा, विदाउट पॉलिटिशियन ना, पॉलिटिशियन्स सोडून, फील्ड सोडून, बाकी अदरवाईज सगळं मग नशिबामुळं आहे. बाकी ग्रेट काही नाही. ग्रेट. हा. सो थोडंसं अजून हार्डवर्क केलं ना की होणार सगळ्या गोष्टी व्यवस्थित. फक्त करायला लागा आता. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप डिफिकल्ट टास्क नाहीच दिलाय मी तुम्हाला.